आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून घेण्याची धमकी दिली। यावरूनच विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। ठाकरे गटाच्या मुखपत्रातून रवी राणा आणि महायुती सरकारला लक्ष्य केलंय। मिंद्यांचं राज्य हे पैशांच्या मदफैलीचं राज्य असल्याची जळजळी टीका त्यामध्ये करण्यात आलेली आहे। महायुतीचे आमदार देत असलेल्या या धमक्यांमुळे सरकारची खरी नियत समोर आल्याचं सुद्धा त्यात म्हटलंय। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। मिंद्यांचं राज्य हे पैशाचं राज्य आहे। पैशातून आलेलं राज्य हे बदफैलीचं राज्य असतं। तसं नसतं तर लाडक्या बहिणींचा असा अपमान झाला नसता। एकीकडे बहीण म्हणून दरमहा 1500 रुपये देण्याच्या बतावड्या सरकार करतंय तर दुसरीकडे आम्हाला मतं दिली नाही तर ते पैसे तुमच्या खात्यातून काढून घेऊ, लाडकी बहीण योजनेतून नाव वगळू अशा जाहीर धमक्या सत्ता पक्षातील लोचट मजनू देत आहेत। मिंदे सरकारची खरी नियत त्यामुळे चव्हाट्यावर आली आहे। राज्यातील समस्त भगिनी या अपमानाचा योग्य बदला योग्य वेळी घेतील याविषयी आमच्या तरी मनात शंका नाही असं सामनामध्ये म्हटलंय।